नमस्कार, मी संदीप देसाई. जागर बळीराजाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आसमानी आणि सुलतानी संकटांशी दोन हात करत शेतकरी जमीन कसतो. संकटावर मात करून अनेक वेगवेगळे प्रयोगही शेतकरी शेतात करतो. त्यांच्या या प्रयोगांना, त्यांच्या यशोगाथांना प्रोत्साहन देण्याचं एक व्यासपीठ म्हणून IBN लोकमतनं जागर बळीराजाचा हे स्पेशल कॅम्पेन सुरू केलंय. आज आपण अशाच काही यशवंत शेतकऱ्यांचं कौतुक करणार आहोत. सुरुवात करूया वाशिमच्या काही शेतकऱ्यांनी केलेल्या एका धवल क्रांतीपासून. वाशिम जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या हे विदारक चित्र. पावसाळ्याच्या भरोशावर या जिल्ह्यातली शेतीच राम भरोसे, मग जोडधंदा आणि बाकीच्या गोष्टी तर दूरच. पण आता मात्र चित्र बदललंय, कारण शेतकरी या सगळ्यावर मात करत शेतीला पूरक व्यवसाय सुरू करतायत. फाळेगावच्या शेतकऱ्यांनी शेतकरी मंडळ स्थापन करून धवल क्रांती केली आहे. पाहूया एक रिपोर्ट. वाशिम शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असलेलं हे फाळेगाव. शेती हा या गावचा मुख्य व्यवसाय. कमी पावसामुळे शेतीचा भरवसा नाही आणि त्यामुळे शेतकरी नेहमीच संकटात असतो. मात्र या गावातल्या काही शेतकऱ्यांनी एक शेतकरी मंडळ स्थापन केलं आणि या शेतकऱ्यांचं जीवन बदलून गेलं. नाबार्डच्या माध्यमातून या शेतकरी मंडळाने दूध संकलन युनिट उभं केलं आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. ज्या धर्तीवर अमूल 39 किंवा 38 रुपये जर 6 फॅटला देतं, तर आपण का नाही देऊ शकत. या उद्देशानं आम्ही एक प्रक्रिया युनिट स्थापन केला इथं. आणि सध्या जरी आमचं नवीन काम असेल, भविष्यात जास्तीत जास्त भाव शेतकऱ्याला कसा देता येईल हा आमचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. या युनिटमध्ये 400 लिटर दूध सध्या संकलित केलं जातं आणि त्या दुधाचं पॅकिंग करून त्याची विक्री केली जाते. यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय. 12 शेतकऱ्यांनी मिळून सुरू केलेल्या या गटात आता 35 शेतकरी आहेत. आमच्या गावातनी बचत गट तयार करून दूध डेअरी तयार केलेली आहे, सुरू केलेली आहे. त्या दूध डेअरीमुळे गावातील शेतकऱ्याचा पण बराच फायदा झालेला आहे आणि वैयक्तिक पण चांगला, माझा पण स्वतःचा चांगला झालेला आहे. शेतकऱ्यांनीही दूध व्यवसाय किंवा इतर कोणत्याही शेतीपूरक व्यवसायाची कास धरली तर शेतकऱ्याला नक्कीच अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत. मनोज जयस्वाल, IBN लोकमत, वाशिम. वाशिममधनं जाणार आहोत कोकणामध्ये, कारण आंबा आणि काजू हे कोकणातलं पारंपरिक पीक आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या पिकांनाही बसतोय आणि मात्र शेतकऱ्यांनी या सगळ्यामध्ये हार न मानता आंबा आणि काजूच्या सोबत अननसाचं पीक घेऊन वेगळी वाढ धरण्याचा प्रयत्न केलाय. आंबा आणि काजू ही कोकणातील पारंपरिक पिकं असली तरीही त्यांच्यावरच अवलंबून राहायचे दिवस आता संपलेत. यावर उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरेश दळवी यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत अननसाची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अननस शेतीची पूर्ण माहिती घेऊन त्यांनी 25 एकरामध्ये अननसाची लागवड केली. 2 लाख रोपांची लागवड करून त्यांनी या शेतीतून भरघोस नफाही कमावला. एकंदरीत संपूर्णपणे जर बघितलं, ह्या वर्षीचं क्रॉप जर बघितलं तर आम्हाला 300 टन साधारण आम्हाला उत्पादन त्या ह्याच्यातून अननस शेतीतून मिळालेलं आहे. यावर्षी एक अननसाचं फळ त्या झाडाला, प्रत्येक झाडाला आलेलं आहे आणि पुढच्या वर्षी जे फळं मिळणार ते 2 फळं मिळणार आहे एका झाडापासून, आणि त्याच्या पुढच्या वर्षी 2 फळं मिळणार आहे. आज मितीस त्यांच्या मालाला दिल्ली, गोवा, जयपूर, लखनौ अशा परराज्यांमधूनही मोठी मागणी आहे. याशिवाय स्थानिक बाजारपेठेमध्येही अननसाला चांगला भाव मिळतोय. म्हणजे जवळजवळ 22 लाख रुपये आम्हाला ह्या वर्षी निव्वळ नेट प्रॉफिट आम्हाला मिळालेलं आहे. आणि पुढच्या वर्षी जर बघितलं तर साधारण आम्हाला भरपूर प्रॉफिट त्या ठिकाणी मिळेल, कारण डबल उत्पादन त्या ठिकाणी होणार आणि खर्च जो आहे ते खर्च कमी होणार आहे. कोकणात आंबा काजू शिवाय अननसाची शेती करून यश मिळवणं हे तसं दुर्मिळच. पण दळवी यांनी आपल्या कष्टाला नाविन्याची जोड देत ही किमया करून दाखवली. त्यांचं हे यश इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक आहे. सदाशिव लाड, IBN लोकमत, सिंधुदुर्ग. कोकणातनं जाऊया नांदेडच्या शेतीमध्ये. स्थानिक बाजारपेठेमध्ये केळीला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी शेजारच्या देशामध्ये केळी निर्यात करण्याचं धाडस करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश सुद्धा येत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात केळी पाठवून या शेतकऱ्यांनी महिन्याला 2 लाख रुपये कमावलेत. परिसरातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा केळी निर्यात करावी यासाठी या शेतकऱ्यानं छोटी कंपनीही स्थापन केली आहे. पाहूया नांदेडच्या एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर हा तसा बागायतदार तालुका. ऊस आणि केळी या नगदी पिकांवर इथल्या शेतकऱ्यांचा भर असतो. इतर शेतकऱ्यांप्रमाणे निलेश देशमुख हे देखील केळीचं पीक घ्यायचे, पण स्थानिक बाजारपेठेत त्यांना म्हणावा तसा भाव मिळत नसे. म्हणून मग त्यांनी हीच केळी
प्रक्रिया करून थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या ठिकाणी निर्यात करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई किंवा इतर शहरातून माल निर्यात करण्याचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. तरीही हार न मानता त्यांनी थेट जम्मू काश्मीर मार्गे पाकिस्तानात केळी पाठवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला. 2009 मध्ये साधारणतः अशी एक संकल्पना सुरुवात केली की आपला माल हा बाहेर देशामध्ये कसा एक्सपोर्ट होईल. त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की ही जी आपली बॉर्डर आहे पाकिस्तान पासनं, जे पाकिस्तान अफगाणिस्तान या भागामध्ये जे दळणवळण होते त्यातून साधारणतः तिकडे केळाची डिमांड किंवा तिथली माहिती घेतली असता असं लक्षात आलं की प्रचंड प्रमाणात केळीची मागणी तिथं आहे किंवा क्वालिटीला डिमांड आहे. केळी निर्यातीला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर निलेश देशमुख यांनी अर्धापूरमध्येच शंभूनाथ ट्रेडर्स नावाने एक छोटी कंपनी काढली. अर्धापूरमध्येच त्यांनी केळीवर प्रक्रिया करणारं छोटंसं युनिट टाकलं. याच युनिटमधून वर्षाकाठी तब्बल 4000 कंटेनर केळी निर्यात केली जाते. वर्षाकाठी त्यांची आर्थिक उलाढाल आता 60 ते 70 कोटींच्या घरात पोहोचली आहे. साधारणतः 7 ते 70 करोडच्या घरामध्ये आमची उलाढाल वार्षिक होते. तसं ऑडिटेड बॅलन्स शीटही आहेत आमच्याकडं. आणि विषय नफा तोट्याचा झाला तर यामध्ये कच्चं काम असल्यामुळे प्रचंड तूट आहे. पैसे कधी रिस्की पैसे कधी कुठल्या पार्टीकडे अडकू शकतात. त्यामुळे साधारणतः एक 20 ते 25 लाख 10 ते 20 लाख रुपयाचा नफा निश्चित आम्ही कमवून निघतो वर्षाकाठी. केळी निर्यातीच्या या उद्योगाचा आता इतर शेतकऱ्यांनाही फायदा होतोय. आता या 2 वर्षात चांगला व्यापार झाला, म्हणजे कॅरेट कटिंग आणि कोल्ड स्टोरेज आल्यामुळे. आधी एकदम म्हणजे काही खरंच नव्हतं खरं, पण आज व्यापारामध्ये सुधार आल्यामुळं केळी शेती करण्यातही मजा यायली आणि 4 पैसे आगाऊ पण मिळाले आणि टाइमली पेमेंटही येईल. शेतकऱ्याला याच्यापासून जास्तीत जास्त फायदा होऊ लागला. क्विंटल मागं 200 रुपयाचा फायदा होऊ लागला. 200 रुपयाचा फायद्यामुळे जास्त शेतकरी इकडे वळले. साधारणतः जवळपास 2 लाख रुपये यायचे हजारी झाडाचे, तर लोकलचे 1.5 लाख यायचे. देशमुख यांच्या या निर्यात केंद्रातून मराठवाडा, विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील केळी उत्पादक शेतकरी आपला माल परदेशी पाठवत आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणावरून कटुता वाढत असताना अर्धापूरच्या या केळीने मात्र या 2 देशाच्या संबंधामध्ये गोडवा निर्माण केलाय. गिरीश चलिंद्रवारसह मुजीब शेख, IBN लोकमत, अर्धापूर, नांदेड. MBA करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, पण पुण्यातल्या काही उच्च शिक्षित तरुणांनी शेतकऱ्यांसाठी काही करावं या उद्देशानं पुणे शहरामध्ये आठवडी बाजार भरवायला सुरुवात केली आणि यामुळेच पुण्याजवळचे शेतकरी या बाजारात आपला माल थेट आणून विकू लागलेत. MBAचं शिक्षण म्हणजे गलेलठ्ठ पगार असंच समीकरण बहुतेकांच्या मनात असतं. पण आपल्या या शिक्षणाचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी पुण्यामध्ये राजेश माने, नरेंद्र पवार, गणेश सवाने, तुषार अग्रवाल आणि ऋतुराज जाधव या उच्च शिक्षित युवकांनी पुण्यामध्ये 2014 पासून आठवडे बाजार भरवायला सुरुवात केली. या बाजारामुळे शेतकऱ्यांचा माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतोय. पुण्याजवळच्या ग्रामीण भागातून अनेक शेतकरी आणि बचत गट या बाजारामध्ये आपला ताजा भाजीपाला खुडून आणतात. स्वामी समर्थ कंपनीतर्फे हा बाजार भरवला जातो. स्वतः आधी आम्ही MBA ग्रॅज्युएट असल्यामुळे स्वतः आधी खाजगी क्षेत्रामध्ये आम्ही कामं करत होतो. पण स्वतः घरची शेती असल्यामुळे दुसऱ्याची गुलामगिरी करण्यापेक्षा त्याच क्षेत्रामध्ये काहीतरी आपण इनोव्हेटिव्ह काहीतरी नवीन काहीतरी करावं या उद्देशाने काहीतरी सुरुवात झाली. शेती बॅकग्राऊंडवर असल्यामुळं सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच कळत आल्या. त्याच्यामुळं आज शेतकऱ्यांची परिस्थिती जे चाललेली आहे, आडतदारांपासून त्यांचं जे नुकसान होत चाललेलं आहे ते कुठेतरी ब्रेक करून शेतकरी आठवडी बाजारा हा जो व्यासपीठ त्यांना शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा 2 पैसे आणि ग्राहकांचेही 2 पैसे या माध्यमातून वाचतात आणि शेतकऱ्यांना थेट त्यांच्या मालाचे पैसे आजही त्यात होत आहेत. त्याच्यामुळे आनंदच आहे. पुण्यामध्ये बालेवाडीच्या दसरा चौकामध्ये दर गुरुवारी 3 वाजता हा आठवडे बाजार भरतो. याशिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातही आणखी 9 ठिकाणी हा बाजार भरतो. या बाजारात दर दिवशी 10 ते 12 लाखांची उलाढाल होते आणि स्वतःचा माल स्वतः विकण्याचा अधिकारही शेतकऱ्यांना मिळतो. मार्केटमध्ये शेतकरी बोलू शकत नव्हतं. जर बोलायला गेलं तर व्यापारी काय म्हणायचं, तुम्हाला माहिती आहे का मार्केट आज काय चाललंय, थोड्या वेळाने बाजार रिवर्स होणार आहेत. ही तर परिस्थिती तशी नाही. जर तुम्ही 50 किलो माल पिकवला, 50 किलो बाजारात घेऊन गेला तर तुम्ही ठरवू शकता आज मार्केट तुमचं काय आहे. शेतकऱ्यांचे 60 बचत गट या बाजारामध्ये आपला माल आणतात आणि या बाजाराला पुणे कृषी पणन मंडळाकडूनही चांगला पाठिंबा मिळतोय. या संबंधामध्ये पणन मंडळाच्या माध्यमातून महापालिकेसोबत ज्या अम्युनिटी स्पेस आहेत
त्याच्या काही जागा या आठवडे बाजारासाठी उपलब्ध करून द्याव्यात या संबंधातला पाठपुरावा सुरू होता. थेट शेतकऱ्यांचा माल त्या आठवडे बाजारच्या माध्यमातून पुणे शहरातल्या ग्राहकांसाठी ताजा आणि फ्रेश भाजीपाला उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. ताजा आणि स्वच्छ भाजीपाला आणि फळं थेट मिळत असल्यानं ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद या बाजाराला मिळतोय. अनेक ग्राहक मॉलपेक्षा या बाजारामध्ये येऊन भाजीपाला खरेदी करतात. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आठवडे बाजार आयोजित करण्याविषयी मागणी वाढतेय. यामुळे राज्य सरकारचं शेतकरी आडतमुक्त धोरण खऱ्या अर्थानं आता साध्य होतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे. जागर बळीराजाच्या या कार्यक्रमामध्ये इतर सुद्धा अजून काही शेतकऱ्यांच्या यशोगाथा पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर जागर बळीराजाचं मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत शेडनेटमध्ये मिरचीचं पीक घ्यायला सुरुवात केली आहे. ठसका देणाऱ्या मिरचीनं शेतकऱ्याला आर्थिक आधार दिलाय. मिरचीच्या माध्यमातून दत्ता वाळके या शेतकऱ्यानं लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. पाहूया. वाशिम जिल्ह्यातल्या वाळकी मांजरे गावातले हे दत्ता वाळके. दत्ता वाळकेंना अवघ्या अर्धा एकरातल्या मिरचीच्या पिकानं आर्थिक स्थैर्य दिलंय. दत्ता वाळके यांनी अर्ध्या एकरावर नेटशेड उभारून त्यामध्ये मिरचीची 7,000 रोपं लावली. कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून एक शेडनेटची त्यांनी चांगली योग्य सल्ला दिली. ती शेडनेट त्यांना उभारणी करून दिली. त्याच्यामध्ये आज भाजीपाला पिकं चांगल्या पद्धतीने घेता येऊन राहिले. आज मिरची पीक आपलं शेडनेटमध्ये साधारण खूप चांगलं आलेलं आहे. दत्ता वाळके यांच्या शेतातून दररोज 50 किलो मिरचीची तोडणी होते. बाजारात मिरचीला 80 ते 120 रुपये भाव मिळतोय. मंडीमध्ये आपण जे विकायला नेतो तर मंडीमध्ये 80 रुपये, 100 रुपये, 110 रुपये असा दर मिळून राहिला. त्याच्यामध्ये आपल्याला तर रोज 50 किलो मिरची मंडीमध्ये आपण विकायसाठी नेतो. कधी काळी आतबट्ट्यातली शेती करणाऱ्या दत्ता वाळके यांना शेडनेटने चांगलाच आधार दिलाय. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेतीकडे वळल्यामुळे वाळके कुटुंबियांची आर्थिक स्थिती पालटली आहे. लय समाधान आहे आमचं. इथून पुढे बी लय चांगलं होईल. आता आमची मुलं आमच्या मुलांना आता लय चांगलं केलेलं आहे. नाही तर पहिल्यांदा आमच्या कोरडवाची शेती होती. आता आमचे मुलं चांगले निघले. काळ बदलला तशी परिस्थिती बदलली. दत्ता वाळकेंनी शेतीची पद्धत बदलून स्वतःही स्मार्ट झाल्याचं दाखवून दिलंय. मनोज जयस्वाल, IBN लोकमत, वाशिम. आपण बघितलं की पारंपरिक पिकांना आधुनिकतेची जोड दिली तर यश हमखास मिळतं, हे या वाशिमच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं. यानंतर पुढची बातमी पाहणार आहोत इंदापूरची. अतिसिंचनामुळे जमिनीचा कस कमी होतो. यावर उपाय म्हणून इंदापूरच्या गलाणवाडीतल्या तात्या गाडेकर यांनी पपईची लागवड केली आहे. पपईच्या माध्यमातून त्यांनी ऊसापेक्षा जास्त उत्पन्न मिळवलंय. पपई लागवडीचं नियोजन केल्यानं त्यांना मोठा आर्थिक फायदा सुद्धा झालाय. 2 तोडणीच्या हंगामात गाडेकर यांना 2.25 लाखांचं उत्पन्न मिळालंय. आतापर्यंत त्यांनी 7 मेट्रिक टन एवढी पपई विकली आहे. अजून 15 टन पपई विक्रीतून 5.5 लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल असा त्यांचा अंदाज आहे. ऊसापेक्षा कमी पाणी आणि कमी खर्च होत असल्यानं परिसरातले इतर शेतकरीही पपईच्या लागवडीकडे वळतायत. जागर बळीराजाचा मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. राज्यात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींमध्ये झपाट्यानं घट होते. अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शेतजमिनीचा वापर हा इतर कामांसाठी होऊ लागलाय. पाहूयात IBN लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. शेतीसाठी वापरात असलेली शेतजमीन ही झपाट्याने कमी होतीये. वाढतं शहरीकरण, औद्योगिकरण आणि इतर अनेक कारणांमुळे शेतीसाठीच्या जमिनीचा वापर कमी होताना दिसतोय. त्यात कमी उत्पन्न देणाऱ्या शेतजमिनीच्या विक्रीतून मोठी किंमत मिळते आणि त्यामुळे शेतजमिनीची विक्री करण्याकडे मोठा कल वाढलेला दिसतोय. जिथं शहरीकरण झालं, जिथं औद्योगिकरण झालं, तिथं शेतजमिनीवरती आक्रमण झालं किंवा जिथं मूलभूत सोयीचा विकास झाला, विमानतळ असेल काही असेल ज्या नावावरती, तर शेतजमिनीच्या मार्ग ठरल्या. पहिला जिथं उद्योगाचं केंद्रीकरण झालं, नोकऱ्याचं, तिथं जमिनी गेल्या. जमिनीच्या आभाळाला भिडलेले भाव असतील किंवा वाढतं शहरीकरण असेल, औद्योगिकरण असेल, या सगळ्यामध्ये जमिनीची किंमत ही सोन्यापेक्षा जास्त झाली आणि त्याचमुळे
पर्यायानं जिथे एकेकाळी शेती कसली जात होती ती जमीन शेतीपासून बाजूला जाऊन शहरीकरणाच्या कचाट्यात अडकली. राष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेनुसार देशातली रोज 1% शेतीखालची जमीन कमी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर महाराष्ट्रात हे प्रमाण 4 ते 8% आहे, ज्यामध्ये औद्योगिकरण, पायाभूत सुविधा यासाठी होणाऱ्या भूसंपादनाचा सुद्धा समावेश आहे. एकट्या पुणे जिल्ह्यातल्या शेतीचा गेल्या 15 वर्षातला वापर 10% कमी झालाय. ही बाब जास्त चिंताजनक आहे. 1% वर्षाला जमिनी जात असते असं म्हणतात. त्याचा एक मोठा हा जनरल टर्म आहे बरं का. आता महाराष्ट्रापुरतं असं म्हणतात की 4 ते 8.6% जमीन ही शहरीकरणाला चाललेली आहे असं म्हणतात. आणि साधारणपणे 91 ते 2011-12चा आकडा जो आहे तो 2,08,000 हेक्टर हा शेत जमीन ही पूर्ण त्या उद्योगाला गेलेली, उद्योगाला म्हणा किंवा इतर सोयीला म्हणा पण गेलेली आहे. एकूणच शहरीकरण आणि औद्योगिकरण ही शेतीवर आलेली गंडांतरं आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी असलेल्या भागात शहरीकरण, औद्योगिकरण झाल्यानं बागायती शेतीचा ऱ्हास होतोय. ही आपल्या कृषीप्रधान देशासाठी धोक्याची घंटा आहे. वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे. या काही घडामोडींसह जागर बळीराजाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.